इंजिनिअरिंग पुणे कार्यक्रमाच्या सांगता समारंभामध्ये आहोत. मी आमच्या चॅनलच्या संपादक वृषाली कदम यांना विनंती करेन की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. खरं तर तुमच्याशी मला मगाशी संवाद साधायचा होता, मात्र ती संधीच नाही मिळाली. कारण तुम्ही पाहिलं की बॅक टू बॅक आपले सगळे गेस्ट येऊ लागले आणि त्यानंतर त्यांच्यासोबत मला प्रश्नोत्तराचा तास हा घ्यावा लागला. पण मी खरंच आभारी आहे की आपण इतक्या उत्स्फूर्तपणे इथं आलात आणि मला असं वाटतं की सेशनमध्ये सुद्धा इंटरॅक्टिव्ह होतं. अनेकांचे हात वर होते, अनेकांना संधी देता नाही आली, त्याबद्दल क्षमस्व. पण ज्या पद्धतीनं पुणेकरांनी आणि विद्यार्थ्यांनी हा असा जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल अनेक धन्यवाद. खरं तर अतिशय महत्त्वाचा हा इव्हेंट याच्यासाठी आहे कारण विकसित भारत 2047 या राष्ट्रीय संकल्पनेच्या दिशेनं आपण सगळेच वाटचाल करतोय. त्यामुळे शिक्षण हे परिवर्तनाचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपण स्किल्ड लेबर हा निर्माण करत नाही, जोपर्यंत प्रशिक्षणामध्येच बदल होत नाहीत, तोपर्यंत रोजगाराची संधी मिळून देखील बऱ्याचदा असं होतं की कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये माणसं सिलेक्ट होतात. मुलांना वाटतं की अरे वा, ही उत्तम संधी आहे. मात्र एका काळानंतर असं होतं की तिथे जी कॉम्पिटिशन आहे त्याला आपण मॅच करू शकत नाही. तर मग हे केव्हा साध्य होईल की ज्यावेळी आपलं शिक्षणच जे आहे त्याच्यामध्ये परिवर्तन होईल आणि केवळ इंटर्नशिप करून किंवा ट्रेनी म्हणून तिथं न राहता तर आपण मॅनेजमेंटपर्यंत कसं जाऊ शकतो, वेगवेगळे जे पर्क्स आहेत ते कसे एन्जॉय करू शकतो, ह्याचा देखील विकास आणि विचार आपण केला पाहिजे. आणि तो विचार तेव्हाच होईल जेव्हा शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र असे बदल होतील. मला असं वाटतं ट्रेडिशनल शिक्षण पद्धती, जसं आता आपण पाहिलं की हर्षवर्धन पाटील यांनी देखील सांगितलं की ती ठेवून काही बदल होणं हे आवश्यक आहे. त्या पद्धतीचे बदल आपण अपेक्षा करूया की येत्या काळामध्ये घडतील. कारण आता जाता जाता मीही त्यांना म्हटलं की पुढचे काही बदल घेऊनच आपण आता पुढचा कॉन्क्लेव्ह करू. त्यामुळे केवळ विद्यार्थी आले, काही मान्यवर आले, चर्चा झाली आणि विषय संपला असं न राहता यातून काहीतरी समाजाला देण्याचा आणि बदल घडवण्याचा प्रयत्न जो आहे तो जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही नक्की करू अशी आज ग्वाही देते. आज तुम्ही इथं आलात, वेळ दिलात त्याबद्दल आणि एवढ्या पावसातून आलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. मला असं वाटतं की तुमचे जे सजेशन्स आहेत ते देखील आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडतील. त्यामुळे आमचे नंबर्स आहेत, आमच्या वेबसाईट आहे, तिथं तुम्ही संपर्क नक्की साधा. आणि जय महाराष्ट्राशी आज हे जे नातं जोडलं जातं आहे ते असंच अबाधित राहो अशी आमची अपेक्षा आहे. आमचं चॅनल तर तुम्ही पाहाच, पण त्यासोबत तुम्ही आमच्याशी जोडले जावं अशी माझी इच्छा आहे. पुण्याच्या अनेक समस्या असतील, विद्यापीठासंदर्भातल्या काही गोष्टी असतील, शिक्षण या विषयासंदर्भात तुम्हाला असं वाटतं की एखाद्या गोष्टी ह्या घडल्या पाहिजेत, तर त्याचा फीडबॅक जो आहे तो तुम्ही थेट आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आणि तुमच्या समस्या ज्या आहेत त्यांना वाचा फोडण्याचं कामच खरं तर जय महाराष्ट्र करतंय. आमचा जनता रिपोर्टर हा देखील एक स्पेशल असं